जय भवानी तरुण मंडळ यांच्या वतीनं आयोजित शिवशाहू फुले आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला, ज्यांच्या नेतृत्वातून संयोजनातून ही व्याख्यानमाला होते, ते सामाजिक कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय मारुतीजी भापकर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सागरजी धुमाळ, सर्व समाजकारणातले, राजकारणातले सन्माननीय आणि उपस्थित आपण सर्व. शक्यतो माझी वेळ कधी चुकत नाही. खरं तर माणसानं भ्रष्टाचार करूच नये, पण त्यातल्या त्यात वेळेचा तर अजिबात करू नये. खाल्लेला पैसा परत देता येतो, खाल्लेलं धान्य परत देता येतं, दुसऱ्याचा खाल्लेला वेळ काही परत देता येत नाही. इथं येण्यापूर्वी माझ्याकडून आपल्या बऱ्याचशा वेळेचा भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मी आपले सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो. पण तंत्रानं फक्त यंत्र जिंकता येतात, मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. मन जिंकण्याचा मंत्र सापडला असला तरी ट्रॅफिक जाम मधनं गाडी नावाचं यंत्र बाहेर कसं काढावं याचं तंत्र मला अजून सापडलं नाही. त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचताना उशीर झाला, हे मी आपल्याला नमूद करतो. खरं तर इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. खरं तर सातत्यानं नव्या पिढीला चेतना, प्रेरणा द्यायची असेल तर भूतकाळातली अनुभव समृद्ध शिदोरी ही नव्या पिढीच्या पाठीशी बांधायला हवी, ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमानं इतिहासातली ती अनुभव समृद्ध शिदोरी नव्या पिढीच्या पाठीवर बांधली जातीये, याचा मनस्वी अभिमान आहे. खरं तर 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघं 2.25 वर्षाचं वय असताना शंभूराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण म्हणून मुलूकभर दौड घेणारे, पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी, अशावेळी सामन्याला जिजाऊ अजून दुसरे शिवराय घडवायचं सामर्थ्य या जिजाऊ नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला, नाना विद्या याच्यामध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहेर झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा यायला लागल्या संभाजी महाराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते, पोर्तुगीज येते, अरबी येते. एवढंच नव्हे तर महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झंडन लिहितो, या छोट्या युवराजांनी, शंभूराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभूराजांना इंग्रजी सुद्धा येते. नुसत्या या भाषा येतच नाहीये, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथांची रचना केली. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी राजांनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पदम पत्र समचरण जगजमी कनक कर बकर ना विललित कबीर उदर लंबित विशालवत उरागते तमंडिते एक अदांत रुसुंड लवत हलकम. हे संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. नुसती बुद्धीची झेप तर उच्च होतीच,
पण व्यायामाच्या वर सुद्धा जोपासली. मलकाम, भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजे माहेर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेबान पळवणारा आणि रणांगणात एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी महाराज. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंहाचं आगमन झालं. राजांना नाईलाजानं तह करावा लागला. पण त्याच वेळी मिर्झा उद्गारला, राजे, आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि स्वराज्यासाठी, रयतेसाठी या राजांनी आपला पुत्र डावावर लावला. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काळ औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्यांना निमंत्रण धाडली. जसं निमंत्रण शिवरायांना आलं तसंच मनसबदार म्हणून शंभूराजांना सुद्धा आलं. पण त्याच वेळी एका पित्याला जाणवलं, 8.5 वर्षाचा पुत्र आहे, कसं न्यावं त्याला? या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास सोसेल, ऊन वारा वादळ पाऊस हा पोर कशी टक्कर घेईल? पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, शंभूराज आहे म्हणजे एकट्या शिवरायांच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आल्या मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्याच्या काही आहेच. पण या निमित्तानं मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा संभाजीराजांना अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून महाराजांनी त्यांना सोबत घेतलं आणि या मुलकापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा वनवास सोसत शंभूराजे आग्र्यात पोहोचले. यथा काळ महाराज औरंगजेबाच्या दरबारात हजरही झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. राजांना मागच्या रंगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात राजाने औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहाने केला. राजे त्या दिवसानंतर परत कधी औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत. पण 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबार औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचार, शंभूराजे, आपण उत्तम कुस्ती खेळत असा मी जाणू नाही, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणू नाही. मग शंभूराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहे, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा करायला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. हे सबक महाराष्ट्राचं पाणी होतं. शंभूराजांनी स्वतःच्या स्वाभिमानाची चुरूक औरंगजेबाला दाखवली होती. याच वेळी औरंगजेबानं शंभूराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि दिलेर खानाला या 9 वर्षाच्या शंभूराजांची गंमत करायची लहर आली. दिलेर खान शंभूराजांना म्हणाला, शंभूराजे, ये इतना बड़ा हाथी आप दख्खन कैसे ले जाओगे? आणि 9 वर्षाचे शंभूराजे दिलेर खानाला प्रत्युत्तर देत म्हणाले, दिलेर खां साहब, हाथी चला कर ले जाएंगे, नहीं तो उस पे बैठ के जाएंगे. लेकिन दिलेर खान साहब, आपने हमारे सुलूक में जो 23 किले लिए हैं वो आप दख्खन से दिल्ली कैसे लाओगे? शंभूराजाचं हे उत्तर ऐकून दिलेर खान परम. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवरायांच्या गळ्याभोवती आवडू लागली होती. फौलादी फौलादी मिटी शिवरायांना ठार मारायचा बेताकत होती. महाराज नजर कैदेत होते, बाहेर पडू शकत नव्हते. पण शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या राजांनी शंभूराजांवर सोपवल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, एका पित्याचा जीव गलमला नसेल. आणि 9 वर्षाचा पोर आहे, कसं ठेवावं मागं? मरणाच्या दारात, मृत्यूच्या गोट्यात, औरंगाच्या पुढ्यात जर काही भलत सत्य झालं तर? पण त्याही पेक्षा महाराजांना एक प्रश्न होता. ऐन निरोपाच्या क्षणी जर एवढ्याशा शंभूराजांनी विचारलं असतं, आबासाहेब, आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा हटला असता, माझा धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब, आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन विरोधात तपणे सांगत होता,
आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे. आपण बिंधो क्रिया आणि पुत्राला जाणीव झाली, पुत्र जाणताच झालाय. यथा काळ राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या महाराजांनी वार्ता उठवली. वाटेत शंभूराजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं, त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छटनं सामोरं जाईपर्यंत ते मरण शंभूराजांची सोबतच करत राहिलं. राजगडावर शंभूराजांचे अंत्यविधी झाले. मासाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या. हा सगळा काळीच दाह राजे आतले आत सोसत होते. त्याला बोलता येत नव्हतं, मनीचं बूच खोलता येत नव्हतं. राजाने टाकली होती एक छोटी छलांग आणि तिनंच काम केलं. शंभूराजांचं वाट्यात निधन झालंय ही वार्ता औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं पाठला थांबवला. सबब मथुरेत असलेल्या शंभूराजांना काशीपंतांच्या बरोबर सुखरूप महाराष्ट्रात आणता आलं. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते, परत आलेले शंभूराजे आता झाले होते वेगळे. जाणते परिपक्व मुघली रियासतीचा जवळून अभ्यास केलेले. यथा काल महाराजांनी परत आलेल्या शंभूराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली. मंत्र्यांच्या विरोधाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता शंभूराजे आपल्या न्यायालयापुढे देऊ लागले. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 14 वर्ष. एके दिवशी महाराजांनी विचारलं, शंभूराजे आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबात प्रांत टिपण्याची. काळ्या कबिने ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट उरातून छावा कोसळला. गुजरात टिपला, खंबात सुटलं. मामे जातराव कसे कैद केले. शंभूराजांच्या युद्ध नीतीनं अनेकांच्या नजरा विस्फारल्या. बघता बघता खाशी जीत मिळाली. वार्ता राजांना कळाली आणि कळाले राजे त्यापत्ती तोफांना आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर शंभूराजांच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. मग मात्र महाराज फक्त मोहिमा खायचे आणि रणमैदानावर शंभूराजे झुंजायचे. शंभूराजांच्या शौर्यानं पराक्रमानं बघता बघता स्वराज्याच्या उभार सीमा वाढू लागल्या. स्वराज्य संवर्धित होऊ लागलं. खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी असेल ही तो या छोट्या युवराजाच्या हाताखाली लढण्यात त्यांच्या सैनिकांना कोण धन्यता वाटते. असं भाग्य ज्याच्या वाट्याला त्याला जीत लांब नसते. आणि शंभूराजे त्यांच्या पराक्रमानं जणू हे सिद्ध करत होते की ते फक्त जिंकण्यासाठीच जन्माला आले. शंभूराजांच्या पराक्रमाचा वारू बेगुमान दौडत होता. स्वराज्य संवर्धित होतं. वय झालं 17 वर्ष. महाराष्ट्र त्यावेळी आनंदानं नाहून गेला होता. रायगड प्रांती ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटणार होतं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्य सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलं. पण त्याच वेळी आणखी एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते. शंभूराजे पहिले युवराज झाले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजिरी मिळवत होते. शंभूराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. अर्थात या घटनेपर्यंत शंभूराजांवर एकही डाग नाही, एकही आरोप नाही. पण शंभूराजे युवराज झाले आणि शंभूराजांच्या चरित्राचं पाणी अशा काय पाटाला वळवण्यात आलं की मूळचे शंभूराजेच हरवून गेले. खरं तर आम्हाला चकचकीत पॉलिशनं जगण्याची सवय लागलीये. दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तोला भरवीत ग. आम्हाला बरं वाटतं. चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवेन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही नाही, खायलाही नाही. आमची नेमकी हीच आवड इथल्या चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी आणि कथा कादंबरीकारांनी टिपली. आणि शंभूराजांच्या चरित्रामध्ये कधीही न जन्माला आलेली स्त्री पात्र जोडली गेली आणि शंभूराजांचं चरित्र बदनामीच्या वळचणीला गेलं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी,
तुळसा अशी कितीतरी स्त्री पात्र जी या सृष्टीत कधी जन्मालाच आलेली नाही, पण ती शंभूराजांच्या चरित्रात दिसतील. शंभूराजांचं चरित्र बदनाम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात कधी तुम्ही थोरातांची कमळा नावाचा चित्रपट बघितला असेल. काय दाखवलं चित्रपटात? संभाजी महाराज तिच्यावर अत्याचार करतात. तो आघात सहन न झाल्यानं ती आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी पडद्यावरती समाधी. इथंच थोरातांच्या कमळानं आत्महत्या केली. कुठून शोध लागले? कवी बी नावाच्या कवीनं काल्पनिक लिहिलेली कविता थोरातांची कमळा. कविता काल्पनिक, कमळा काल्पनिक, तिच्यावर निघालेला चित्रपट काल्पनिक. मग पन्हाळ्याच्या आवारात तिथे एक समाधी सापडते कमळाची. कमळाची नाही ती समाधी आहे सरदार थोरात दाम्पत्याची. सरदार यशवंतराव थोरात आणि त्यांच्या पत्नी गोंडाबाई थोरात या दोघांची. इतिहास संशोधक गुळवणी, इतिहास संशोधक वैद्य यांनी त्याच्यावर अधिक प्रकाश टाकलाय. त्या समाधीवर काय लिहिलं हेही अनेकांनी वाचलं. थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल लिहिलं होतं 1698 साल. आणि संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झालाय? 1689 साली. म्हणजे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजी राजांचं भूत गेलं होतं का? कुठला इतिहास सांगतो? काय वाचतो? काय पाहतो आम्ही? औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापाविरुद्ध बंड करून मदत मागायला आला. तो थेट महाराष्ट्रात, कारण त्याला माहिती आहे उद्या हिंदुस्थानात औरंगजेबाची टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी महाराज. वाला इथं दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी राजाने त्याला जवळ केला. रायगडाच्या पायथ्याला पालीला दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये संभाजी महाराजांनी आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून या अकबराला एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. संभाजी महाराजांनी दिलेला हा मोत्याचा कंठा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता संभाजी राजाला कळाली आणि संतापले राजे, ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदरामाला जोडायचाच नाही, फिरफार त्याच्या संमती बंद करा तुरंत. का? कारण त्यानं महाराजांनी दिलेला मोत्याचा कंठा एका नर्तकीला देऊन टाकला. की साधी गोष्ट ज्यांना सहन होत नाही ते स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसे असतील? मी जाणीवपूर्वक सांगतो, जितकं छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजी राजांचं चारित्र्य ही शुद्ध आणि स्वच्छच आहे. संभाजी महाराजांच्या राण्यवशात फक्त एक नाव येतं, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई. दुसरं नाव नाही. आणखीन एक आरोप केला जातो संभाजी राजांवर. संभाजीराजे स्वराज्यद्रोही. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला. दिलेर खानाला जॉन मिळाला. संभाजीराजांच्या आयुष्यातली महाभयानक चूक. वस्तुस्थिती काय आहे? महाराज कर्नाटक स्वारीवर निघाले. दक्षिण दिग्विजय आहे. संभाजीराजांना त्यावेळी स्वराज्यातच ठेवलंय. मग आता संभाजी महाराजांना दिलेर खानाकडे पळूनच जायचं आहे. तर महाराज कर्नाटकात असतानाच ते सोपं आहे ना? का महाराज कर्नाटकवरनं परत येतात आणि परत आल्यानंतर काही दिवसात संभाजी महाराज दिलेर खानाकडे जातात. कुठला चोर असं म्हणतो का येऊ द्या ना पोलीस जातो पळून? जायचंय तर आधी जातील ना. वस्तुस्थिती काय आहे त्या काळची? दिलेर खान इकडे येऊन थांबलाय. मोगल आणि आदिलशाही यांची युती व्हायचं घटतंय. त्याच्या आधी महाराजांच्या लक्षात आलंय उत्तरेतले मोगल जर चालून आले तर स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर एकट्याला शक्य नाही. त्याला दक्षिणेची दक्षिण एक झाली पाहिजे. सगळी दक्षिण एक करून उभं राहिलं पाहिजे आणि ही दक्षिण एक करायची जबाबदारी महाराजांनी शंभूराजांवर सोपवली. त्या योजनेसाठी संभाजी महाराज गोवळकोंड्याला गेले, पण तिथला कुतुबशाह तयार होईना. अखेर 2-4 तडाखे बसले. मग मालदांना अक्कलना शरण आले आणि गोवळकोंडा आपल्या बरोबर यायला तयार झाली. एक शाही आलेली. आता उरली होती आदिलशाही, पण ती तर मोगलांबरोबर एकत्र यायचं घाटत होतं. मोगल आणि आदिलशाही यांची जर युती झाली असती तर स्वराज्याला धोकादायक होतं. त्यांची युती होऊ न देणं आणि मोगलांचं आक्रमण जे स्वराज्याकडे होत आहे ते टाळणं यासाठी एका विलक्षण कृतीची गरज होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच विलक्षण कृती केली. त्यांनी स्वतः शंभूराजांना दिलेर खानाकडे पाठवलं. सबब दिलेर खानाकडे शंभूराजे गेल्यामुळे मोगल आणि आदिलशाही यांची जी संभाव्य युती होणार होती ती टळली
आणि दिलेर खानाचं आक्रमण जे स्वराज्यावर होणार होतं, शंभू राजांनी दिलेर खानाचं ते आक्रमण स्वराज्यावर न होऊ देता ते आदिलशाहीकडे वळवलं. मोगलांनी संभाजीराजे दोघं मिळून आदिलशाहीवर चालून येत आहे ते आदिलशाहीनं बघितलं. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि मदतीसाठी तो धावला. तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांकडे, कुतुबशाही आलीच होती, महाराजांच्या एका विलक्षण कृतीनं आदिलशाही सुद्धा आली. दक्षिणेची दक्षिण एक झाली. हे महाराजांचं राजकारण आहे. आता काही लोक आम्हाला विचारतात, पण ते संभाजी महाराजांनी पत्र पाठवलंय दिलेर खानाला, आम्ही तुमच्याकडे यायला आतुर आहे, आम्हाला पराक्रमाची संधी हवी आहे, आम्ही तुमच्याकडे येऊ इच्छितो. आता मला सांगा, हा जर गोपनीय गुप्तकटाचा भाग असेल तर संभाजी महाराज दिलेर खानाला असं लिहितील का, राजमान्य राजाश्री दिलेर खान साहेबांशी शिरसाष्टांग दंडवत. त्याचं काय झालंय, आमचे आबासाहेब नुकतेच कर्नाटकवरनं परत आलेत, आमची शस्त्र मोडलीत, सैन्य थकलंय, आम्ही काही इतक्या तुमच्या बरोबर लढू शकत नाही. मग आमचे आबासाहेब आम्हाला असं म्हणाले, शंभूराजे करता का असं, जाता का दिलेर खानाकडे, जावा जरा वर्ष दीड वर्ष त्याला गाफील ठेवा, तोपर्यंत आम्ही इकडची तयारी उरकतो, झाली की तुम्हाला कळवतो, मग या माघारी. मग दिलेर खानसाठी कसं काय वाटतं आमचा प्लॅन तुम्हाला, मग येऊ का तुमच्याकडं, काय म्हणताय तुम्ही. अरे काय प्रकार. आणि महाराजांचं राजकारण असंच राहिले काय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची स्वारी करून येतात. ते शंभूराजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि शंभूराजांना सुखरूप महाराष्ट्रात आणतात. आताही महाराजांनी तेच राजकारण केलंय. जिथं जिथं महाराजांनी स्वराज्याच्या संदर्भातली जबाबदारी शंभूराजांवर टाकली, ती जबाबदारी शंभूराजांनी लीलया पार पाडली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. आणखीन एक आरोप शंभूराजांवर. शंभूराजे राजाराम महाराजांच्या लग्नाला उपस्थित नव्हते, महाराजांच्या आजारपणात उपस्थित नव्हते. का? कारण ते पन्हाळ्याला कैदेत होते. चूक. शंभूराजे कधीही कुठंही कैदेत नव्हते, ही वस्तुस्थिती. मग ते राजाराम महाराजांच्या लग्नाला का नव्हते? कारण ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची किंवा आजारपणाची बातमी दिली तरी काही उपयोग नाही. का मला सांगा, आता संभाजीराजे बुऱ्हाणपूरला शत्रू बरोबर लढतायत, तिकडे राजाराम महाराजांचं लग्न आहे आणि मिळाली पत्रिका संभाजी महाराजांना. मग काही संभाजी महाराज शत्रूला असं म्हणणार होते का, जरा थांबूया का 8 दिवस, भावाचं लग्न आहे, उरकतो येतो, मग बाकीचं लढू. अहो कसं शक्य आहे. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शंभूराजे परत आले आणि रायगडावर अवघ्या काही दिवसात 3 एप्रिल 1680 महाराज साहेबांचं निधन झालंय. स्वराज्य संस्थापक नापरतीच्या मोहिमेवर चालते झाले. खर तर त्याच वेळी रायगडावर कुठेही डाव आखला गेला. शंभूराजे स्वबुद्धीनं चालणार, शंभूराजे निर्णय क्षमता असणार, शंभूराजा धर्मपंडित, संस्कृत पंडित, शंभूराजा शौर्यशाली पराक्रमी, हे शंभूराजे महाराज असतानाच आपल्याला जुमानीत नव्हते. आता जर शंभूराजे छत्रपती झाले तर आपली इथं काहीही किंमत राहणार नाही, अशी भीती काही मंत्र्यांना वाटली. त्यामुळे काही करून शंभूराजे गादीवर येताच कामा नयेत असा डाव त्यांनी आखला. शंभूराजांपेक्षा राजाराम महाराज गादीवर आले तर राजाराम महाराज अल्पवयी आहेत. सबब स्वराज्याच्या चाव्या आपल्याच हातात येतील, कारभार आपल्याकडे. डाव टाकला गेला. कराडला त्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. मंत्रीगणांनी हंबीरराव मोहितेंना निरोप पाठवला, संभाजीराजांना कैद करायचं, ससैन्य तयार राहा. त्यांचा होरा असा की राजाराम महाराज म्हणजे हंबीरराव मोहितेंचे सख्खे भाचे, कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. त्यामुळे हंबीरराव मोहिते आपल्या सोबतच असतील आणि हंबीररावांनी केलंही तसेच. त्या मंत्र्यांना सरळ निरोप पाठवला, या मी तयारच आहे, जाऊ शंभूराजांना कैद करायला. मंत्री आनंदाने उड्या मारत आले, कराडला पोहोचले आणि इथं हंबीररावांनी चाल उलटवली. आल्या मंत्र्यांनाच काढल्या चढवल्या, सगळे कैद केले आणि हे सगळे फितूर हंबीरराव मोहितेंनी पन्हाळ्यावर नेऊन शंभूराजांच्या पायावर घातले आणि कराडले खंबीर हंबीरराव ही घ्या नादान हरामजाद माणसं राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करावी. ही फितूर जमात घ्या ताब्यात. सगळे फितूर कैद केले, सगळे. पण हंबीररावांचा हा सगळा पवित्रा बघितल्यावर शंभूराजांना मात्र एक प्रश्न पडला. त्यांनी विचारलं, मामासाहेब आपले भाचे राजाराम महाराज गादीवर येत असताना आपण त्यांच्या पाठीशी उभारायचं सोडून आपण आमच्या पाठीशी कसं आहे? आणि हंबीरराव मोहिते म्हणाले, ह्या सगळ्या डावाची कल्पना सोयराबाई राणी सरकाराने आम्हाला आधीच दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, शंभूराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग, स्वतः शंभूराजांनी बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रामध्ये
सोयराबाईंचा उल्लेख करताना स्पष्ट लिहिलंय, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. जिथं शंभूराजेत सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची म्हणतात, तिथं आम्ही त्यांना कैकई का समजावं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अनेकांनी गृहकलह, स्वराज्याच्या गादीचा वाद वगैरे वगैरे हा सगळा प्रकार रंगवलाय. पण खरंच वस्तुस्थिती काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे राज्य काय पिढ्यानपिढ्यांचं नाहीये. इथं फुलापेक्षा काठीचा भेग आहे. आणि महाराज स्पष्ट सांगतायत, हे राज्य आम्ही निर्माण केलं त्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी, आमच्या पोरा बाळांना राज्याधिकार देता यावेत म्हणून नव्हे. आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, जर गादीचा स्वार्थ असता तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी शाहू महाराजांना सोबत घेत स्वतः जिंजीला जाणं पसंत केलं असतं. याच्या उलट महाराणी येसूबाई आणि शाहूराजे यांनी स्वतः मोगलांच्या कैदेत जाणं पत्करलं आणि राजाराम महाराज आणि ताराबाई राणी साहेब यांना सुखरूप जिंजीला पाठवलं. त्यामुळं स्वराज्याचं तख्त राहिलं, स्वराज्य सुरक्षित राहिलं. आणि त्याच्याही पुढची माहिती, राजाराम महाराज उभ्या हयातीत एकदाही स्वराज्य सिंहासनावर बसलेले नाहीत. ते स्पष्ट सांगतायत, राज्य संभाजीराजे पुत्र शाहूंचा आहे, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही बघितला होता रामायणामध्ये आणि दुसरा भरत आम्हाला दिसतो शिवायनामध्ये. त्यामुळे हा प्रकार शिवचरित्रात नाही, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. संभाजी महाराजांनी सगळा कट मोडीत काढला. संभाजीराजे रायगडावर आले, रायगड सुरक्षित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे काही अंत्यविधी करायचे राहिले होते, ते संभाजीराजांनी पुन्हा केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली, स्वराज्याची घडी नीट बसवली. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडलं होता. महाराजांच्या मृत्यूचा फायदा घेऊन हे स्वराज्य गिळंकृत करावं असा डाव औरंगाबाद होता. आणि त्याच वेळी या स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्य सिंहासनावर होते शंभूराजे. भर दरबारात शंभूराजांनी सरसेनापती हंबीररावांना विचार, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही घाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोकेची. आणि हंबीररावांनी जागा काढली. राजा एक जागा आहे मोकेची. मुघलाचं नाट्य जणू औरंग्याची दख्खनेतली राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा तसा तसा हा प्रांत शोभतो. राजा कोण जागा? राजा दार उल्क मुल्क दख्खन बुरहानपुरा. बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि कडाचा छावा, मग हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा, बुरहानपूर धुतलं, पुरताच्या पुरता लुटलं, 17च्या 17 पुरते पुरे उद्ध्वस्त केले. एखाद्या सुंदर बागेचं रुपडं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढं स्मशान दिसावं, अशी बुरहानपुऱ्याची भयावह अवस्था केली. बुरहानपुरा शंभूराजांनी पुरता कोळसा पुरा करून टाकला. औरंगजेबाला वार्ता मिळाली आणि चौताळला. औरंगजेब संतापला, पुटपुटला, पुरी उमारला. शिवाजी राजाने माझ्याशी वैर केलं, पुरी उमारला. पण त्या शिवाजी राजाने माझ्या बुर्हानपूर सारख्या नगरीला कधी हात नाही लावला. पण हा त्यांचा पोर काल गादीवर आला आणि पहिलाच तडाखा बुर्हानपुराला. हे पाणी वेगळं आहे. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म तिथलाच. त्याची आई निर्वतली बुर्हानपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्हानपुऱ्यातच. त्यामुळे बुर्हानपुरा म्हणजे औरंग्याचं हळवं काळीच पान. शंभूराजाने बुर्हानपुराला हात घातला नव्हे, औरंग्याच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद संभाजी महाराजांनी त्याला तडाखा दिला. औरंगाबाद लुटलं लुटलं इतका लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. औरंगजेब चौताळत राहिला आणि तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापा विरुद्ध बंडखोरीत मदत मागायला आला. तो थेट संभाजीराजांकडे.
या अकबराला पत्करणं म्हणजे औरंग्याला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण शंभूराजांच्या रक्तातच नव्हता. उद्याच्या राजकारणासाठी त्यांनी अकबराला जवळ केलं आणि सगळं औरंग्याच्या शेपटीवरच पाय पडला आणि चौताळला औरंगजेब. उचलली तिने आपली पावलं खाशी दख्खनेकडं आणि खोळंबला काळ. काय 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 घडेल? औरंग दख्खन गिळणार का छावा औरंग्याला? खोळंबला काय काय घडेल? काय? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आहे आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे शंभूराजांचं आहे. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य आहे. एकट्या औरंगजेबाची छावणी पडली तर 5 लाखाचं सैन्य असायचं. 3.5 मैल रुंद आणि 3.5 मैल लांब एवढी औरंगजेबाची छावणी असायची. औरंगजेबाचा त्यावेळी एका वर्षाचा वार्षिक महसूल होता 2300 कोटी आणि शंभूराजांच्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी. औरंगजेब 73 वर्षाचा आणि शंभूराजे उण्यापुऱ्या 23 वर्षाचे. मनभर औरंगजेब निघाला कनवर स्वराज्यात जिरवायला. बघता बघता औरंगजेब दख्खनात उतरला आणि खासी वार्ता संभाजीराजांना कळाली आणि कडाडला छावा येऊ देता औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता दख्खनेच बनेल कबाल त्याची. दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबाने आपले सगळे सरदार स्वराज्यावर धडायला सुरुवात केली. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंघाडा, भीमसिंघाडा, शहजाद आजम, मुअज्जम, बेदार बख्त चोहो बाजूनी स्वराज्य कैचीत पकडलं आणि खासे 23 वर्षाचे शंभूराजे घोड्यावर मान टाकून स्वराज्य रक्षणासाठी दौडत राहिले. दिवसाच्या 24 तासाचे 20 तास घोड्यावर मान टाकून दौडतायत, लढतायत. प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी खातायत पण स्वराज्यासाठी झुंजतायत, कडाडतायत. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग तुला भाजायला वेळ नाही लागणार. अरे त्या धकीनच गारद झाला औरंगजेब. चोहो बाजूला फक्त शिकस्तहार आणि पराभव. संभाजीराजांच्या शौर्यानं औरंगजेबाची पूर्ती वाताहत झाली. औरंगजेब स्वतःच्याच सरदारांवर बरसू लागला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्ला ठकान के खाली मार खाते हो, इतनी फौज दीमत में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. कुणीतरी सांगायचं हुजूर वो संभाजीराजे शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है, फिर भी की शिकस्त क्यों हार. औरंगजेबानं आणखी प्रचंड सैन्य वाढवलं पण शंभूराजे नावाच्या रौद्रा पुढं या सगळ्या सैन्याचा पालापाचोळा झाला. शिकस्त आणि हार. औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काहीच नाही. संतापून औरंगजेबाने आणखी फौज वाढवली. मग मात्र शंभूराजांनी विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाचं सैन्य स्वराज्याच्या उरावर. संभाजीराजांनी स्वतःच्या फौजा औरंग्याच्या मुलखात घातल्या आणि मराठी फौजेनं औरंगजेबाचा मुलूक उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. गावाच्या गावात ताब्यात केली. खुलेआम औरंगजेबाचा मुलूक पादाक्रांत करत मराठी फौजा दौडू लागल्या. औरंगजेबाला काय कळे ना, मी ह्यांच्या दारात, हे आमच्या घरात. त्यांनी बहादूर खानाला मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत राहिला पण त्याला काय माहितीये, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडले. बहादूर खान फक्त पळत राहिला. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानचा हत्तीच पळवला. पण काय पळायचं ते. एवढी वाताहत करून टाकलेली औरंगजेबाची संभाजीराजांनी औरंगजेबाला सूचना करावं तरी काय. तिथं टाका घालावा तर मराठे तिथं उसवून ठेवतायत, तिथं शिवायला जावं तर तिथं फाडून टाकलंय, तिथं टाका घालावा तर इकडं लष्कर, पुरती आबरूची लष्कर करून टाकली त्या औरंगजेबाच्या. औरंगजेबाला असं वाटलं होतं संभाजीराजे म्हणजे शिवाजी राजांचा नादांत तनशील वारिस, चुटकीसरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. पण संभाजी महाराजांचा पहिलाच तडाखा असा बसला की औरंगजेबाला स्वतःचा अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. हे पाणी काही वेगळंच आहे. औरंगजेब मग मात्र आणखी वेगळ्या पद्धतीनं काम करू लागला. त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला स्वराज्याच्या विरोधात उठून बसवला. इंग्रजांना हाताशी धरलं. पोर्तुगीजांना स्वराज्यावर चाल करायला सांगितलं. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 12 आघाड्या शंभूराजांच्या विरोधात औरंगजेबानं उघडल्या आणि या 12 आघाड्यांशी निकराची पंजे फाड करत सेना धुरंधर शंभूराजे दौडत राहिले.
एकीकडे रावरची लढाई होतीच, रणमैदानावर झुंजावं लागतच होतं. पण त्याच वेळी शंभू राजांवर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा विषप्रयोग झाले, फितूर सापडले. मग मात्र त्या साऱ्यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायी दिले. जे केलं ते योग्यच. रक्षकच जेव्हा भक्षक होतात त्यावेळी राजाला तक्षक बनून त्यांना संपवावंच लागतं. शंभू राजांनी तीच राजनीती पार पाडली. पावसाळा तोंडावर होता. औरंगजेबाचं सैन्य पावसाळ्यात अंगणात अजगर पसरल्यासारखं पसरलं होतं. पण औरंग्यासारख्या कळीकाळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, त्यासाठी संपत्ती हवी. आणि म्हणूनच संभाजी महाराजांनी एक विलक्षण डाव टाकला. अंगणात पसरलेल्या औरंग नावाच्या अजगराच्या अंगावरनं उडी घेतली आणि संभाजी महाराजांनी धडक मारली तिथे कर्नाटकला. मैसूर काबीज केलं. चिग्देवरायाला तडाखा दिला. कर्नाटक मधले अनेक प्रांत संभाजी महाराजांनी काबीज केले. तिथून संभाजी महाराज तंजावरला गेले. व्यंकोजी राजांना सोबत घेतलं आणि व्यंकोजी राजांच्या फौजेसहित संभाजी महाराज दक्षिण जिंकत निघाले. संभाजीराजे पोहोचले आंध्र प्रदेशात. आंध्रातले 80 राजे संभाजीराजांनी मांडलिक केले. तिथून संभाजी महाराज वळाले तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूतला कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट शंभूराजांनी जिंकला. पाषाणकोटवर भगवा फडकला. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट शंभूराजांनी या पाषाणकोटच्या लढाईतच तयार केलं. पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तामिळनाड कब्जात केला. तिथून संभाजी महाराजांनी आपले सरदार गंगाराम वाणी यांना बंगालला पाठवलं. बंगालचं कोलकाता जिंकलं. बंगाल काबीज केलं. तिथून मराठी फौजा उतरल्या बिहारमध्ये. बिहारचं पाटणा घेतलं. बिहार काबीज केलं. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर शंभूराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांवर मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा उमटल्या. दक्षिण सगळी एक केली महाराजांनी. प्रचंड सामर्थ्य, संपत्ती मिळवली. शंभूराजे परत आले. पण इथं औरंगजेबानं सगळे उठवून बसवले. पण किती धडाका मारल्या तरी औरंगजेबाला शंभूराजांना शिकस्त देणं शक्य नव्हतं. वैतागलेल्या औरंगजेबानं सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? अनेक सरदार म्हणला, हुजूर इन मरहट्टों की जान है उनके घर की लोग, पहले घर के ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबा. त्याने विचारलं, सही बात बता, तो ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको. किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय. त्यांची सेज तिथं. मग त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर. बजनीयत ना हुजूर. तोहफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरलं. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमेत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचार, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभारायला शाहबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? आणि शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 30,000ची फौज घेऊन शाहबुद्दीन खान रामसेजवर निघाला. बघता बघता रामसेजवर कोसळला. आता रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि सोबत 350 मावळे. हा 30,000चा सेना सागर बघितला. पण रामाजी पवार फक्त पाहत राहिला. बघता बघता शाहबुद्दीन खान आपल्या 30,000 फौजांशी रामसेजवर चढाई करत निघाला. बेस ओलांडली. पुढं 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 पार निम्म्यापर्यंत मोगल सैन्य पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचालला प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देतायत वाटतं. आणखी उसाला चढवा गेलं. त्याला सैन्य पुढं पुढं आलं. टप्प्यात आलं. आमच्या मराठ्यांच्या हालचालला प्रतिकार. शाहबुद्दीनला आणखी उसाला. ले लिया चलो आगे आगे. हे सैन्य जवळ आलं तसे मराठे सावध झाले. हाताच्या कोपऱ्या थरवल्या. दगडं भरली. सुटली दगडं. दना 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 थार 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 दगडात लागली. पत्रांची पौचार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीन.
शहाबुद्दीनचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन खान म्हणाला, कैसे है ये मरहट्टे पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी ने ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए. त्याचा सरदार होता मोठा कल्पक. तुम्हाला हुजूर ऐसा करते हैं बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाही. मोठी दामी कल्पना शहाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सुरलं सैन्य निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, खाली चल पुढं, सर 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 करत सैन्य निघालं वर. वेळ ओलांडून पुढं पुढं पर निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांच्या हालचालला प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून दमली असतील. कशाची लढताय, देणार किल्ला ताब्यात. मोठा उसाला चलो आगे ले लो किल्ला. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शहाबुद्दीन अहमदला चलो आगे. हे सैन्य अगदी नजदीक आलं. तसे जाग असतो मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणार सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या पराण्याला पार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शहाबुद्दीन खान आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले. त्याला काय करावं कळेना. तो आपल्या सरदारांना म्हणत होता, ये मराठे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए. वैतागलेला शहाबुद्दीन खान. 5 महिने झाले, 6 महिने झाले, पण मराठे टाका तोर लागू देईना. अखेर वैतागल्या शहाबुद्दीननं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए. आणि महाबत खान म्हणला, हुजूर ये मराठे सामने ही नहीं आएंगे, सिर्फ एक ही रास्ता है. कौन सा. 20-25 तोहफे है हमारे पास. सीधा तोप मारा शुरू करेंगे, गोलाबारी चालू करेंगे, आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शहाबुद्दीनला, साहेब महाबत तयारी करो, कल सुबह तोप मारा सुरू करेंगे. महाबत खान कामाला लागला. 20-22 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठसून भरला, वातान बाहेर काढली. बस आता उद्या सकाळी तोप मारा चालू, किल्ला ताब्यात. त्या दिवशी शहाबुद्दीन खान निवांत झोपला. म्हणला आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. गाढ निद्रा दिली. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100-1 मराठे अलगद रामसेजवरनं खाली उतरले. या शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळे, आरोळ्या, रक्ताचा चलकण्या, वृद्धांचा प्रतांचकात यात्रांचा कल्लोळ उडाला. शहाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर, काम थे मरहट्टे हुजूर, कहा गए. निकल गए हुजूर. संतापलेल्या शहाबुद्दीनला काय सुचेना. त्यांनी महाबत खानला सांगितलं, तोफे लगाव आधी की अभी. आता रात्रीचे 2 वाजले आणि शहाबुद्दीन खान सांगतोय तोफे लगाव आधी की अभी. महाबत खान म्हणला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोहफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. सरपटला पण पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 7-6:30 वाजता शहाबुद्दीन शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 22 तोफा किल्ल्याच्या दिशेनं. दारुगोळा ठसून भरला, वातान बाहेर काढली. आता इशारात झाली की तोफ मारा चालू. आणि शहाबुद्दीनची इशारात झाली. महाबत खान पेटली, मशाल घेऊन वातान पेटवायला गेला. आणि वातान पेटवणार तोच गडावर आवाज आला, धडम धूम. तोफेचा गोळा सू करते तो त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान करायला, तोफे पीछे लाव, तोफे पीछे लाव. त्या शहाबुद्दीनला कळायचं बंद झालं. क्या हुआ. हुजूर मरहट्टों ने गोलाबारिश कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे, तोपखाना नाकामयाब. हुजूर त्या शहाबुद्दीनला काय कळेना. त्यांनी विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची 1 तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला. आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले. ते हल्ली बिघडलो आमचं.
कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू ग, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगा काहीतरी ते सवय. आम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान माना आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती संभाजी राजांनी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करून घ्यावं हे छत्रपती संभाजी राजांकडनं शिकावं. रामसेची लढाई चालूच आहे, पण संभाजीराजे त्यावर लक्ष ठेवून आहे. रूपाची भोसले, मानाची मोरे, वेळोवेळी लागेल ती रसद, लागेल ती शस्त्र मोठ्या हिकमतीनं रामसेजवर पोहोचवतायत आणि मराठे ताचे तवाने होऊन पुन्हा लढाईला सज्ज होत आहेत. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, शहाबुद्दीनच्या हाती काहीच लागेना. शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीनला पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. त्याला माघारी बोलावलं आणि औरंगजेबाने विचारलं, अब कौन जाएगा, कौन लेगा रामसेज. आणि उभा राहिला बहादूर खान जहान बहादूर खान कोकलता शैबत जंग. औरंगजेबाचा दूध भाऊ आहे, नाव काय जोरात आहे, खान जहान बहादूर खान कोकलता शैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. त्याच्यावर जबाबदारी सोपवली, रामसेज घ्यायची. हा बहादूर खान रामसेजवर 20,000 फौज घेऊन पोहोचला. 300 मावळ्यांनी आमचा रामाजी पवार कायमच होता. टकरा मारायला त्यांनी सुरुवात केली. महिना झाला, 1.5 महिना, 2 महिने, 6 महिने, 2 वर्ष उलटली. या बहादूर खानाच्या हाताला काही लागेना. औरंगजेबानं मोठ्या अपेक्षेने त्याला पाठवलं होतं. पाठवताना औरंगजेब म्हणाला होता, बहादूर खा, तुम्हारे नाम में ही बहादूर है, बस एक फतेह देना. कब के तरस गए हैं एक फतेह के लिए, एक फतेह के लिए. एक जब से दक्कन में आया है खाली शिकस्त और हार, जीत देखी नाही हमने. आणि खरं होतं, सततच्या पराभवानं औरंगजेबाच्या सैनिकांचं इतकं मानसिक खच्चीकरण झालं होतं की औरंगजेबानं सांगून देखील औरंगजेबाचा एक सरदार सैनिक संभाजीराजांच्या विरोधात जायला तयार नाही. औरंगजेबाला कळेना, त्याच्या सैनिकांची मानसिकता अशी झाली होती की शंभूराजे फक्त जिंकण्यासाठी जन्माला आले आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झाले. औरंगजेबाला माहिती आहे, विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. एक विजय हवा होता त्याला, छोटासा, म्हणून तर रामसेज निवडला होता. 300 मावळ्यांचा सहज घेता येईल. या एका विजयानं आपल्या सैनिकात विश्वास करता येईल, आपण जिंकू शकतो, शंभूराजांच्या विरोधात जिंकू शकतो. मोठ्या आशा होत्या त्याच्या बहादूर खानाकडनं. 6 महिने झाले, 7 महिने झाले, बहादूर खान टकरा मारत राहिला, पण काही नाही. वैतागल्या बहादूर खानानं परत आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतच. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे आहे. आणि अशी बैठक बसली की हमखास तिरकं असतच. त्या बहादूर खानाने विचारलं, क्या किया जाय. नेमकं हे तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इस किले के सामने हम अपना नया किला उभारते हैं. डोक्याला ताप नको ना, 2.5 वर्ष झाली किल्ला घेतोय हातात, येणार राहू द्या ना, आपलं आपण बांधू ना. त्यानं चेष्टेत सांगितलं. बहादूर खानानं सिरियस घेतलं. सही बात बोला, ऐसा ही करेंगे. आणि त्यांनी दिले आदेश, रामसेच्या परिसरात जेवढं जंगल आहे तेवढं सगळं तोडा. 6 महिने मोगल जंगल तोडत होते. त्या 6 महिन्यात एवढी लाकडं जमा झाली, त्या लाकडांचा रामसेच्या उंची इतका एक प्रचंड मोठा लाकडी दमदमा बहादूर खानाने उभा केला.
त्याची योजना अशी होती, तोफा खाली ठेवल्या तर गोळावर पोचत नाही, तोफा पुढे नेल्या तर मराठ्यांचे गोळे सरळ बरसतात, तोफा लांब नेल्या तर उपयोग नाही. रामसेज घ्यायचा एकच पर्याय, रामसेजच्या उंची इतका दुसरा समोर किल्ला तयार करा आणि त्या उंचीवरनं तोफांचा प्रहार करा, तरच रामसेज कोसळेल. 6 महिन्याच्या चिवटपणातून त्यांनी रामसेजच्या उंची इतका प्रचंड मोठा लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 मोगल उभा राहील. 6 महिने काम चाललंय. आमचे रामाजी पवार बघताय, चालू द्या, काय अडचण नाही. दमदमा उभा राहिला. त्या रात्री 50 तोफाही वर चढवल्या. बहादूर खानाचं ठरलं, कल सुबह तोप मारा चालू करेंगे. सगळी जय्यत तयारी. त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला आणि बरोबर 1:30च्या सुमारास 100 मराठी अलगद खाली उतरले. या बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोशिंकडे आरोळ्या रक्ताच्या चलखण्या मुद्द्यांसाठी बहादूर खान फडफडत जागा चला, क्या हुआ? छापा हुजूर, कम थे मराठी हुजूर, कहा गए? निकल गए हुजूर. संतापलेला बहादूर खानाला शक्कून राज छापा हमारे डेरे पर. चखाएंगे, मजा चखाएंगे. दुसऱ्या दिवशी 6 वाजताच बहादूर खान शाही हत्तीच्या अंबारीला बसला. 50 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. 500 मोगल त्या लाकडे दमदम्यावर चढले. आता बहादूर खानाची इशारा झाली की तोफ मारा चालू, आणि बहादूर खानाची इशारा झाली. पेटी मशाल तोफेची वातान पेटवली जाणार. तोच रातोरात मराठ्यांनी त्या लाकडी दमदम्याखाली पेरलेल्या सुरुंग पेटवला. थोय 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 आवाज झाला आणि प्रचंड मोठा स्फोट, धडाम धूम, आणि तो प्रचंड भव्य लाकडी दमदमा कोसळला. 50 तोफा 500 मोगल त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि विवश आणि निराश बहादूर खान फक्त बघत राहिला. त्या बहादूर खानाकडे बघत रामाजी पवार कडाडला, बहादूर खान जाऊन सांग तुझ्या मुलग्याला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा त्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. संभाजी महाराजांनी पेरलेल्या एका विलक्षण निष्ठेचं हे प्रतीक होत. अवघे 300 मावळे 30-30 हजाराशी टक्कर घेत होते. 3 वर्ष झाली, 3.5, 4. अखेर औरंगजेबाचं बहादूर खानाला पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही बहादुर हो, काम के नहीं, आओ वापस प्रमोशन. त्याला प्रमोशन वर उचलला. अब कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? उभारायला कासम खान किरमानी. 20 हजाराचे फौजगुरू कासम खान किरमानी आला. रामसेजशी टकरा मारत राहिला. 4 वर्ष, 4.5, 5, 5.5 रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा 1 किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंग्याला 360 वर्ष लागतील. अरे संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे साहस, हे धाडस कुणाचं? सर्जा शंभू राजांचं. औरंगजेबाने एका मागोमाग एक उपटून उभा केलेले सगळे शत्रू स्वराज्यावर कोसळले होते. संभाजीराजे त्या साऱ्यांचा हिसाब चुकता करत निघाले. जंजिराचा सिद्धी कोकणातल्या बायका पळवायचा, भर तारवावर त्यांची अब्रू लुटायचा, माणसांचे नाक कान कापायचा, दर्या रक्ताळून टाकायचा. संतापला छावा, आमच्याच मातीतून आमचीच माती, हा जंजिरा दर्यात बुडवलाच पाहिजे. आणि निघाले संभाजीराजे. येसाचे कंकाना सोबत घेतला. बघता बघता जंजिराला व्यसनच घालणार. तोफांच्या मारणी जंजिरा हवालदिल झाला. जंजिरा खरं तर या जंजिऱ्यावर हुकूमत निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा दर्यावर हुकूमत हवी. समुद्राच्या लाटा शंभूराजांना आत जाऊ देत नव्हत्या. अखेर शंभूराजांनी विलक्षण कार्य केलं. लंकेला जाण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी जसा समुद्रात रामसेतू उभारला, जंजिऱ्याला जायला शंभूराजांनी दर्यात शंभू सेतू उभा केला. आता काही अवकाश जंजिऱ्यावर भगवा फडकणार. कधीही न जिंकला गेलेला जंजिरा शंभूराजांच्या कब्जात येणार. पण त्याच वेळी निरोप आला, कल्याणला हसन अली खानाचा वेढा पडलाय. शंभूराजे कल्याणच्या रक्षणासाठी निघाले, कल्याणला पोहोचले. हसन अली खान तुडव
पण या नादात जंजिरा मात्र घ्यायचा राहिला. तोच संभाजी महाराजांनी फोंड्याला बिजराईला तुफान तडाखा दिला. संभाजीराजाच्या तावडीतनं बिजराई दर्यात पळत सुटला. शंभूराजे पाठीमागं घोड्यावरपासून पाण्यातून बिजराईचा पाठलाग करू लागले. पण अचानक पाण्याला धार वाढली. शंभूराजे घोड्यासहित वाहून जाऊ लागले. त्याच वेळी एक स्वामिनिष्ठ धावला. वाहत्या धारेतून घोड्यासहित त्यांनी शंभूराजांना बाहेर काढलं आणि काठावरचा मावळा फुटफुटला. होते खंडो म्हणून वाचले शंभो. खंडो बल्लाळनी शंभूराजांना वाचवलं. पण गोवेकरांनी इतकी दहशत घेतली शंभूराजांची. तुम्ही सगळी पत्र करा पोर्तुगीजांची. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी म्हणून करतात, पण संभाजी राजांचा उल्लेख करताना मात्र छत्रपती संभाजी महाराज असाच करतात. इतकी दहशत, इतकी धास्ती. अहो, त्या बिजरांनी गोव्यातली राजधानी स्वतःची बदलून मुरगाव बंदरात नेण्याचा घाट घातला होता. शंभूराजांचा शेजार नको. आणि खंदेरीला इंग्रज तर दर्यातच बुडवले शंभूराजांनी. कॅप्टन साहेब कैक मारले आणि त्या इंग्रजांना सरळ मुंबईच्या सांगितलं मुंबई विकत द्यायची, चालू पडायचं. मुंबईचं महत्व शंभूराजे जाणून होते. 40,000 पापड्याला व्यवहार ठरला. विकत द्यायची निघायचं 40,000. पण दुर्दैव बघा, अकाली शंभूराजांचं निधन झालं आणि मुंबई विकत घेण्याचा व्यवहार रखडला. त्यावेळी शंभूराजे जर मुंबई विकत घेत होते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य आमच्या डोईवर आलंच नसतं. शंभूराजांनी सिद्धीला जंजिरात बुडवला. इंग्रज तुकवला, पोर्तुगीज वाकवला. औरंग्याला तर पुरतं सळोकी पळ करून सोडलं. तब्बल 12 गडावर निकराची पंचे फाड करत सेना धुरंधर संभाजीराजांनी स्वराज्य नुसतं राखलंच नाही, काही पटीनं वाढवलं. अवघ्या 9 वर्षाच्या कालावधीत शंभूराजांनी 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजांची नोंद घ्यावी लागली. जे कधीच हरले नाही, ज्यांनी कधी तह केला नाही, जे कधी पळून गेले नाही, ज्यांनी कधी रण टाकलं नाही, जे कधी झुकले नाही, जे कधी वाकले नाही, जे कधी नमले नाही, जे असीम खडाडीनं दौडत राहिले स्वराज्य रक्षणासाठी, ते शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा खजिना जेवढा होता 5 पटीने वाढवला. स्वराज्याच्या सीमा जेवढ्या होत्या 5,000 किलोमीटरनी वाढवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले 360 गडकोट जैसे ते राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले सुद्धा संभाजी राजांनी उभारले. स्वराज्याची सर्वोच्च उंची होती शंभूराजांच्या शौर्याने निर्माण झाली. विलक्षण विलक्षण. रामसेस घ्यायचा डाव फिसकटला आणि भर दरबारात औरंगजेब संतापला. डोईवरची बादशाही पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला. जोपर्यंत त्या शंभूराजांना पराभूत करत नाही, डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच नगरला मेला औरंगजेब. खुलदाबादला कबर आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोक्यावर बादशाही पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी बादशाही पगडी घालायचं भाग्य औरंगजेबाला कधी मिळूच दिलं नाही. बोडक्या डोक्याने सह्याद्रीची टकरा घेत राहिला तो. वैतागलेला औरंगजेब कुछ भी करो, शिकास्ती ही. अखेर त्याने आपला शहजादा मुअज्जमला सांगितलं. शंभूराजे त्यावेळी गोव्यात होते. गोव्यावरच भगवा फडकणार होता. झालंच होतं सगळं. पण त्याच वेळी औरंगजेबानं शहजादा मुअज्जमला 1.5 कोटीचा खजिना आणि 90,000ची फौज दिली. मी सांगितलं, रामदऱ्याच्या वाटेनं, सावंतवाडीच्या घाटानं तुम्ही गोव्यात उतरा. आणि शहाबुद्दीन खानाला सांगितलं उत्तरेकडनं, म्हणजे पुण्यातनं 30,000ची फौज घेऊन गोव्यात उतर. शंभूराजे गोव्यात आहे, जखडून कैद करा. दोन्ही बाजूनी फौजा निघाल्या. गोवे जणू घेणार. पण त्याच वेळी संभाजीराजांना मुअज्जमाल्याची खबर मिळाली आणि वारासारखे संभाजीराजे सुसाट सुटले. ते थेट पोहोचले रामदऱ्याच्या घाटात. ज्याला पकडायला मुअज्जम निघाला होता त्याच्या समोर दत्त म्हणून खासे शंभूराजे. पाचावर धारण बसली मुअज्जमची. पण त्याच वेळी आरवळी घुमली. हर 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 महादेव. आणि रामदऱ्याचा घाट ठरवला. मराठ्यांची समशेर उसळू लागली. 90,000 फौजेतले 40,000 मोगल त्या रामदऱ्याच्या घाटात कापले गेले. वाऱ्यासारखे आलेले शंभूराजे तीरासारखे निघाले. आणि कोंडाजी शंभूराजांना विचारून राहिला,
तो मुअज्जम ऐकता तावडीत आलता, कापायचं नाहीये. आणि शंभूराजे म्हणाले, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. कोंडाजीला कल्पना नव्हती, पण जगातलं पहिलं जैविक अस्त्र संभाजी महाराजांनी रामदऱ्याच्या घाटात वापरलं. मराठ्यांनी मोगलांचं अन्नधान्य उद्ध्वस्त केलंच होतं. उरलेल्या 50,000 सैनिकांना खायला काय? कोकणात मिळतं नारळाचं कुडीत. काय करामत करून ठेवली शंभूराजांनी. त्या मोगलांनी नारळाचं कुडीत खाल्लं आणि 50,000 सैन्य रामदऱ्याच्या घाटात नुसतं ओकून 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 मेलं. पाणी पाजायला माणूस नव्हता. शस्त्राशिवाय एवढ्या संख्येनं शत्रू सैन्य मारणारा पहिला राजा छत्रपती संभाजीराजे. पहिला जैविक अस्त्र. अहो, त्या मृतदेहांचा वास इतका भयान की उरलेले पण ओकून मेले. त्या मुअज्जमला उचलायला चौघं नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला कळवलं, त्यांनी मुअज्जमला पाठवलं. कसा बसा मुअज्जम बाहेर काढला. परत आलेल्या शहजादा मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मुअज्जमला पण काय कळेना. त्यांनी विचारलं, अब्बाजान, 1.5 कोटीचा गचिना घालवून आलो, 90,000 सैन्य बुडवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय किंवा अब्बाजान. औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. इतकी दहशत. शंभूराजांच्या तावडीतनं कुणी जिवंतच येऊ शकत नाही. अहो, त्याची ती हालत बघून औरंगजेब काय म्हणाला माहिती आहे? औरंगजेब म्हणाला, मेरे सारे सेनापति सरदार सैनिकों के बजाय मेरे पास होता खाली एक संभाजी राजा, तो मैं कब का बन गया होता आलमगीर पूरे हिंदुस्तान का. जाऊ दे रे सगळे सेनापती सरदार सैनिक, एक शंभूराजा हवा होता माझ्याकडं. कधीच आलमगीर झालो असतो पुऱ्या हिंदुस्तानचा. कधीच. वैतागला औरंगजेब, वैतागला. आपल्या सगळ्या सरदारांना म्हणाला, क्या किया जाए आखिर. आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. 4.5 वर्ष औरंगजेब टकरा मारत होता. खजिना तळाला गेला. सैन्य तर शंभूराजांच्या विरोधात लढायला तयार नाही. औरंगजेबाला कळालं, आणखी काळ राहिलो तर आपल्यालाही परत फिरता येणार नाही. अभी छोड़ देंगे दख्खन. आणि 4.5 वर्षाच्या लढाईनंतर औरंगजेब शंभूराजांपुढे नमला, झुकला, शरणागती पत्करता झाला. पराभव पत्करून महाराष्ट्र दख्खन सोडून तो निघाला. संभाजी महाराजांचा सर्वोच्च विजय होता, सर्वोच्च. 4.5 वर्षाच्या अथक लढाई औरंगजेब अखेर थकला. शंभूराजांपुढे त्याने आपली हार पत्करली. बाद में देखेंगे दख्खन. दख्खन सोडून तो वळाला, तो थेट विजापुराकडे. विजापूरची आदिलशाही त्यांनी फक्त एका वर्षात जिंकली. मग तो वळाला गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे. कुतुबशाही त्यांनी फक्त 6 महिन्यात घेतली. म्हणजे आदिलशाही जिंकायला औरंग्याला फक्त वर्ष लागतं, कुतुबशाही जिंकायला 6 महिने. आणि स्वराज्य त्याला 9 वर्ष जिंकता येत नाही. हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम आहे, धाडस आहे, साहस कुणाचं? सर्जा शंभूराजांचं. आणि शंभूराजांना माहिती आहे औरंग्यानं आदिलशाही घेतली, आता कुतुबशाही. पण ज्या क्षणी तो कुतुबशाही घेईल, तो पुन्हा ताकदीनं स्वराज्यावर चालून येईल. नाही, औरंग पुन्हा स्वराज्याकडे येताच कामा नये. आणि संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर शंभूराजांकडे होता. संभाजी महाराजांनी तत्पूर्वी उत्तरेतल्या राजपूत रामसिंहाला पत्र लिहिलं. दक्षिण सगळी संभाजी महाराजांनी काबीज केली आहे. उत्तरेत आता राजपूत आहेत, आपलेच आहेत. शंभूराजांनी स्वतःच्या विलक्षण महत्वाकांक्षेसाठी, शत्रूला संपवण्यासाठी या राजपूत रामसिंहाला पत्र लिहिलंय. संभाजीराजे त्या पत्रातून लिहितात, त्या यवनधमाला औरंगजेबाला संप्रत असं वाटू लागलंय, आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी, आमचा देश, दुर्ग, आमचं सर्वस्व पणाला लावून दक्षिणाने एक केलीच आहे. उत्तरेत आपण आहात. या वक्ती आपण जर आम्हाला सहकार्य केलेत तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय महत्वाकांक्षा आहे. साक्षात औरंगजेबाला तुरुंगात डांबायची. पण दुर्दैव बघा, उरावर औरंगजेब असताना शंभूराजे
त्याला कारागृहात डांबण्याची जिगर बाळगतात. राजपूत मोकळे आहेत. त्यावेळी जर त्यांनी शंभूराजांना सहकार्य केलं असतं तर हिंदुस्थानचा इतिहास फार वेगळा झाला असता नव्हे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कधीच भगवा फडकला असता. पण इतिहासात जर तरला स्थान नसतं. राजपुतांनी सहकार्य नाकारलं. पण शंभूराजांना औरंगजेब संपवायचा होता. राजपुतांनी नकार केल्यानंतर शंभूराजांनी पुढची चाल टाकली. त्यांनी शहजाद अकबरला सांगितलं, तू सरळ इराणला जा. इराणच्या शहाबाजची 70,000 फौज घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की गोवळकोंड्याला असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी सरळ दिल्लीकडे पडेल. मी उत्तरेत संताजी घोरपडेला थांबवलंय. 40,000 फौजी निश्चित आहेत. औरंगजेब दिल्लीकडे निघाला की संताजी घोरपडे औरंग्यावर हल्ला करतील आणि पाठीमागून 60,000 फौजनिशी खाशीला आम्ही भिडू. औरंग दिल्लीला पोहोचणार नाही. एक विलक्षण चाल होती. गोवळकोंडा जिंकून औरंगजेब परत दख्खनेकडे आला नाही पाहिजे आणि तो संपला पाहिजे. त्या योजनेनुसार शंभूराजांनी राजापूरच्या बंदरातून शहजादा अकबराला जहाजात बसवलं इराणला जाण्यासाठी. शहजादा अकबर राजापूरच्या बंदरातून इराणला निघाला. पण दुर्दैव, या अकबराचं जहाज भरकटलं आणि ते इराणला पोहोचायच्या ऐवजी मस्कतला पोहोचलं. तो मस्कतला 6 महिने अडकून पडला. तिथून निघाला, इराणला पोहोचला, 70,000 फौज घेतली, दिल्लीकडे निघाला आणि त्याला वार्ता मिळाली, संगमेश्वरात संभाजीराजे कैद झाले. जर अकबराचा जहाज फरकटलं नसतं तर दिल्ली कधीच काबीज केली असती शंभूराजा. पण इतिहासात जर तरला स्थान नसतं. संगमेश्वरात संभाजीराजे पकडले गेले आणि मुकर्रम खानाने आपल्या सगळ्या सोबत्यांना सांगितलं, जितनी जल्द से जल्द हो सके निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि अत्यंत वेगात मुकर्रम खान शंभूराजांना घेऊन बहादूरगडाकडे निघाला. वाटेत 32 शिराळ्याच्या जवळ पोहोचला आणि त्याचवेळी अप्पाशास्त्री शिराळकर, ज्योत्याजी केसरकर यांना वार्ता मिळाली, शंभूराजांना कैद करून घेऊन निघाले. अवघे 100 मावळे तत्काळ गोळा झाले आणि हे सगळे 100 मावळे घेऊन अप्पाशास्त्री शिराळकर, ज्योत्याजी केसरकर मुकर्रम खानाच्या फौजावर तुटून पडले. जंग बेफाम झाली, पण बळ तुकडं पडलं. अप्पाशास्त्री शिराळकर मारले गेले, ज्योत्याजी केसरकर जखमी झाले आणि शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मग मात्र मुकर्रम खानानं पाय उचलले. अत्यंत वेगात तो बहादूरगडावर पोहोचला. औरंगजेबाला वार्ता दिली, शंभूराजे कैद झाले आणि आनंद औरंगजेब लाया जाए शानो शौकत से, पहना जाए तख्ता तुला. आतापर्यंत मराठेशाहीचं तख्त त्याने आपल्या खांद्यावर पेललं असेल. आता त्यांच्या खांद्यावर तख्ता तुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील. आता त्यांना विदूषकी झबली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट माथावर मिरवला असेल. आता घुंगरा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यांनी राजअलंकार घातले असतील. आता काटेरी पोलादी सकदंडाने त्यांना जखडवा. आतापर्यंत राजे घोड्यावरून नेण्यातून पालखीतून हत्तीच्या अंबारीतून गेले असतील. आता त्यांना उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील. आता ढोल ताशे बनवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहंशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेबनी शंभूराजे कैद केले आणि बरहुकूम निघाली दिंड बहादूरगडावर शंभूराजाची. तख्ता तुला चढवलेले, उंटाला बांधलेले, विदूषकी जमली घातलेले, घुंगरा असलेली टोपी अडकवले, काटारी साकंदाटाने जखडवलेले ते शंभूराजे बघितले असते तर वाटलं नसते मराठ्यांचा छत्रपती आहे. काय अवस्था आहे. कुणाची झाली ही विटंबना, कुणाच्या वाट्याला हा यातनांचा दाह. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजीराजे. संभाजीराजे निघाली ढिंड वाचत काचत. एवढी छवीत आनंद त्याचा कोण कल्लोळ माजला होता. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या साहित्याने दिमागात गोंधळ घातला. ते शंभूराजे आहेत कसे, दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, आकुरले होते सगळे. कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते कसे संभाजीराजे. अचानक कुठून तरी फिरणारा दगड यायचा, संभाजीराजांच्या छत्राला तोडायचा, रक्ताची चिलखंडी हातानेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचा, उंटाची शेपटीत रगडायचं, उंटात
अंगावरचे काटेरी साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पाट्यानं अंगावर रेषा उठवायचं. रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता. अच्छा, किती किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती. हनुमानजींना शेंदूर फसावा तसे रक्तानं माखले गेले होते शंभूराजे. पण एवढं सोसूनही झुकले नव्हते, वाकले नव्हते. होते तसाच ताट करारा बाणेदार. आले तसेच औरंगजेबाच्या दरबारात आणि खडाडला वज्रासत. शंभूराजे झुक जवालमपना के सामने अनुसरणे कभी कलश. राजा है वो, झुकेंगे नहीं, झुका लेंगे. खामोश करत सरदिशाला समजत, चुप 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 चुप. याद रखायला नाही. आला ताला के दरबार में है तो चुप. पण त्याच वेळी धीरगंभीर आवाज खुलला. सबोर रासद, सबोर. अभी बहुत पूछना ही नहीं. आणि आज पे कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. शंभूराजांच्या पुढ्यात आला आणि शंभूराजांकडे बघत म्हणाला, बहुत गर्मी है. आणि संतापले शंभूराजे कराडले, अरे हो आहेच, तुला संपवल्याशिवाय नाही जाणार ती. पण त्याच वेळी औरंगजेब शंभूराजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस के थे तब मिले थे हमें आगरा में, तब पूछा था हमने इन्हें, क्यों संभाजी राजे हमें आपका डर नहीं लगता. और शंभू राजा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा काफिर ने कभी ठंडक ना मिलने दी. लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाई अल्लाह ताला की मेहरबानी. शब रात का जश्न आखिर आ ही गए. शंभू राजा कैदी बन के सामने.